आणि लोक असे म्हणतात की लाईक अपोजिट अट्रॅक्ट, पण आमच्या केसमध्ये ते उलट आहे. आमच्या केसमध्ये असं की सिमिलर अट्रॅक्ट. अरेंज मॅरेज मध्ये पण कसं रिलेशनशिप असतं, दोघं जण नवरा बायको कसे मॅनेज करतात, हे सगळं स्प्रेड करायला, ही पॉझिटिव्हिटी प्रेम स्प्रेड करायला आम्ही इथे आलेलो. आणि हीच कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आम्ही फायनली पुण्याला पोहोचलो आहे आणि आता तुम्हाला डेली व्लॉगची सिरीज कंटिन्यू दिसणार, नॉर्मल लाईफवाली. आतापर्यंत आम्ही खूप मजा केली आहे. तर येस, आज नवीन व्लॉग आहे. शिवानी काय करते तुम्हाला दाखवतो. तर शिवानीची पूजा चालू आहे, तिला डिस्टर्ब नाही करूया. आज अंगारका चतुर्थी आहे, वर्षाची पहिली अंगारका चतुर्थी. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता शिवानी फ्री झाल्यावर आपण तिला पण याच्यामध्ये घेऊ आणि बोलू. सो फायनली आता माझी तयारी झाली आहे ऑफिसला जायला आणि आज चेतनचं वर्क फ्रॉम होम आहे. आज न्यू इयर नंतर नवीन वर्षात मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये जात आहे. सो होपफुली सगळं चांगलं झालं पाहिजे. सगळं चांगलं झालं, सगळं चांगलं. आणि तुम्ही आमच्या हैदराबाद सिरीजला इतकं छान रिस्पॉन्स दिला, प्रेम दिलं, त्यासाठी खूप 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 थँक्यू, तुमचे आभार. आणि अजून मला एक गोष्ट बोलायची होती की खूप सगळे लोक आमच्या ब्लॉगमध्ये वायब्रित याशी आणि स्माइल्स अँड पोस्टकार्ड्स म्हणजे नेहा आणि तेजसच्याकडनं आलेले आहे, त्यांचे व्ह्यूवर्स आलेले आहे, पण त्यांना आमच्याविषयी जास्त काही माहिती नाही आहे. तर मी छोटंसं इंट्रोडक्शन देते तुमच्या सगळ्यांसाठी, म्हणजे जे पण आमचे ब्लॉग्स डेली बघतात त्यांना तर माहिती आहे आमच्या रिलेटेड सगळं काही, बट जे नवीन लोक आहे, नवीन आलेले आहे आमच्या ब्लॉग्समध्ये, त्यांना आमच्याविषयी जास्त माहिती नाही. तर आम्ही थोडंसं छोटंसं इंट्रोडक्शन देलो आमच्या दोघांचं. आम्ही कपल आहे, आम्ही दोघं पण आय टी प्रोफेशनल आहे, म्हणजे हा पण चेतन पण आय टीमध्ये काम करतो, मी पण आय टीमध्ये काम करते. आम्ही ह्याच्या आधी इंस्टाग्रामवर खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. चेतनचा अलार्म वाजलेला आहे. चेतन आणि मी इंस्टाग्रामवर जास्त खूप दिवसापासून ऍक्टिव्ह आहे. बेसिकली आम्ही इंस्टाग्रामवर खूप आधीपासून ऍक्टिव्ह आहे. मला असं वाटते 1 वर्ष व्हायचं आहे, फेबमध्ये 1 वर्ष होईल. तर मॅक्स असं पकडा की 1 वर्ष झाले आम्ही इंस्टाग्रामवर खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. बट यूट्यूबवर ब्लॉग्सवर इतका ॲक्टिव्ह नव्हतो. आम्ही ट्राय करत होतो, बट आमचे ब्लॉग्स इतके ऑफिसचं दोघं पण ऑफिस वर्किंग असल्यामुळे आमचे जास्त ब्लॉग एडिट होत नव्हते किंवा काढू शकत नव्हतो. बट आम्ही आय थिंक 20 दिवसापासून कंटिन्यू ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे, कारण आम्हाला इंस्टाग्रामवर तर खूप प्रेम मिळत होतं. तर आम्ही विचार केला की का नाही आम्ही ब्लॉगिंग पण स्टार्ट करू. आणि आम्हाला बरेचसे लोक म्हणायचे, म्हणजे जे पण आम्हाला फॉलो करतात आणि आमची फॅमिली जे आम्हाला पहिलेपासून ओळखतात, ते आम्हाला म्हणायचे की प्लीज ताई दादा तुम्ही डेली ब्लॉग चालू करा. तर म्हणून आम्ही थोडं एक ट्रायलसाठी की कसा रिस्पॉन्स येतोय म्हणून आम्ही डेली ब्लॉग्स करतोय. आणि त्याला 20 दिवस झाले की आम्ही डेली ब्लॉग्स करतोय. 19-20 दिवस झाले. येस. सो बेसिकली आम्ही दोघं पण कपल विदर्भचे आहो. ठीक आहे, चेतन नागपूरचे आहे आणि मी अमरावतीचे आहे. सो आम्ही प्रॉपर विदर्भियन कपल आहे, जे पुण्यामध्ये आलेलं आहे IT जॉब करायला. आणि आमच्या पेजवर तुम्हाला भेटेल की आमची अरेंज मॅरेज झालेली आहे, लव्ह मॅरेज नाही आहे, बिलकुल नाही आहे. सो त्याच्यामुळे आमच्या जर्नीमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही एकमेकांना अरेंज मॅरेजमध्ये कसं समजून घेतो, आम्ही आमचं कसं मॅनेज करतो, म्हणजे रिलेशनशिप कसं मॅनेज करतो आणि अदर फायनान्सेस आणि बाकीच्या अदर गोष्टी आम्ही कशा मॅनेज करतो, हे तुम्हाला आमच्या दोघांच्या ब्लॉग्समधनं कळणार. आणि मोस्टली लोकांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण आमचं अरेंज मॅरेज झालं आहे. तो गोडवा असा वाढला आहे ना की ती अंडरस्टँडिंग, ती ट्रान्सपरन्सी, गोडवा तर ते एवढी वाढली आहे. तर गोडवा ब्लॉग्समध्ये वगैरे दिसतो, बट आम्ही दोघं पण छोटे दिसतो आणि एकदम आमचं हॅबिट सिमिलर आहे. आम्हा दोघांना पण जिम आवडतं, फिटनेस आवडतं, ब्लॉगिंग आवडते, रील्स आवडतात, व्हिडिओ फोटो सगळंच आवडतं. तर मग सगळ्यांना असं वाटतं की अच्छा हे तर लव्ह मॅरेज आहे, बट नाही, आमचं लव्ह मॅरेज नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. प्रॉपर मॅट्रिमोनी साईटवरनं आम्ही दोघं एकमेकांना भेटलोय. जर तुम्हाला आमची स्टोरी ऐकायची असेल, म्हणजे थोडंसं उत्सुकता झाली असेल हे सगळं ऐकून, तर आम्ही ऑलरेडी लव्ह स्टोरी ब्लॉग टाकलेला आहे 2 लँग्वेजमध्ये, हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. आणि तुम्ही ते नक्की जाऊन तुम्ही ते बघा. आणि लोक असे म्हणतात की लाईक अपोजिट अट्रॅक्ट, पण आमच्या केसमध्ये ते उलट आहे. आमच्या केसमध्ये असं की सिमिलर अट्रॅक्ट, आमच्या गोष्टी सेम आहे. येस. सो जे पण आम्हाला नवीन बघत आहे, आय होप तुम्हाला आमच्याविषयी थोडंसं आयडिया मिळाला असेल की आम्ही काय आहे, आम्ही काय करतो आणि आम्ही काय स्प्रेड करायसाठी आलेलो आहे. बेसिकली आम्ही अरेंज मॅरेजमध्ये पण कसं रिलेशनशिप असतं, दोघं जण नवरा बायको कसे मॅनेज करतात, हे सगळं स्प्रेड करायला, ही पॉझिटिव्हिटी प्रेम स्प्रेड करायला आम्ही इथे आलेलो. आणि हीच रॉनेस, हीच तुम्हाला आमच्या सगळ्या डेली ब्लॉग्स मध्ये दिसणार की आम्ही डेली काय करतो, कसे वागतो, डेली ब्लॉग, आमच्या छोट्या गोष्टी, आमचं प्रेम, आमचं डेली लाईफचं हसल, की आम्ही कसं स्ट्रगल करतो, हसल करतो, एक जे नॉर्मल कपल करतं तेच आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे.
सो येस, आय होप की तुम्हाला आमच्याविषयी थोडीशी आयडिया आली असेल आणि तुम्ही आम्हाला खूप खूप छान सपोर्ट करणार आणि आम्हाला प्रेम देणार. सो चला वळूया आपण ब्लॉगकडे. आज आहे अंगारिका चतुर्थी, आज आहे नवीन वर्षातली सगळ्यात पहिली चतुर्थी. सो माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि मी सगळं आवरले आहे. आणि बिचारा चेतन आज पूर्ण म्हणजे मला ऑफिसला जायचं आहे तर तो पूर्ण घर आवरतोय लिटरली माझ्याकडनं. मी फक्त माझे कपडे उचलून वॉश करायला टाकले आहे, बाकी तो सगळं वॉश म्हणजे कपडे वगैरे वाळू टाकणार कारण की मला अजिबात वेळ नाही आहे. सो याच्यामुळे मी जात आहे आता ऑफिसला. आजचा पहिला दिवस आहे तर आम्ही जिम वगैरे सगळं स्किप केलं. तर मी ऑफिसच्या आधी सगळं घर वगैरे आवरायला ट्राय केलं. आता सगळं झालेलं आहे. आता मला थोड्या वेळात आता मी ऑफिससाठी निघतो. येस, थोड्या वेळातच माझं ऑफिस चालू होणार आहे. तर आता मी पण ऑफिसला बसेल आणि काम करेन आणि तुम्हाला आम्ही डायरेक्ट मिळू आता ऑफिस नंतर. येस, ऑफिस नंतर किंवा छोटं घर तू काही केलं काही झालं मध्ये वगैरे तर आम्ही नक्की शूट करू. तर काही शिवानी आता गेलेली आहे ऑफिसला. तिला आज लवकर जायचं होतं. ती जनरली 12ला वर जाते, पण आता ती लवकर 9:30लाच गेली कारण की तिला ऑफिसच्या आधी ना थोडंफार कामं करायचे होते. तरी येस, फायनली आमच्या नॉर्मल लाईफ चालू झाली आहे. वी आर मिसिंग दिस ग्रुप, यश आणि शिवानी अँड तेजस अँड नेहा सो मच. आम्हाला आता पण असं वाटतं की आम्ही तिथेच आहो आणि त्यांच्यासोबतच एन्जॉय करतो आहे. तर येस, त्यांच्यासोबत अजून प्लॅन्स लवकरच होईल हा ग्रुप, कारण की खूप छान झालेला आहे आता आमचा आणि खूप मजा केली आम्ही. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही परत भेटूया. माझी सवय आहे की आम्ही जेव्हा घरी येतो ना, लाईक कुठलेही वेकेशन करून जेव्हा घरी येतो तेव्हा घर मला आवरायला आवडते. लाईक मला असं म्हणजे मला असं घरामध्ये कचरा किंवा घराची वस्तू इकडे तिकडे मला बिलकुल आवडत नाही. मला साफसफाई खूप जास्ती आवडते आणि इन अ वे मला OCD आहे. लाईक गाईस, मला OCD आहे की इकडची गोष्ट तिकडे जर असेल आणि ती बरोबर ठेवली नसेल तर मी स्वतःहून त्याला करतो. मी कोणाशी वेट नाही करत, मी स्वतःहून त्याला साफ करतो, हे करतो ते करतो वगैरे वगैरे. तर मी घर आवरलं आहे, तुम्हाला दाखवतो बघा. असं मी सुंदर घर आवरून ठेवलेलं आहे. आता 9:45 वाजलेले आहे. तर माझं ऑफिस चालू होईल लगेच. हा आमचा हॉल आहे. त्याच्यानंतर मी किचन पण पूर्ण आवरून ठेवलेलं आहे, पूर्ण साफ करून ठेवलेलं आहे, सगळं प्रॉपर ठेवलेलं आहे. ह्या बेडरूममध्ये पण मी सगळं आवरून ठेवलेलं आहे. आणि ही आमची रूम. इथे मी नवीन चादर टाकून ठेवली आहे कारण की शिवानी जेव्हा ऑफिसवरून येणार तेव्हा तिला दिसेल की नवीन चादर. तिला ॲक्च्युली नवीन चादर यूज करणं खूप आवडतं. तर आम्ही जेव्हाही डीमार्टला जातो तेव्हा एक नवीन चादर घेऊन येतो तिच्यासाठी. तर येस, ती ऑफिसला गेल्यानंतर मी चादर चेंज केली सो दॅट तिला दिसेल. तर आता माझं ऑफिस चालू होणार, मी पण पटापट ऑफिसला बसेल आणि मग भेटूया. मी आता जो व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याचा आवाज मी ऐकला, भाई खूप खराब आवाज येतो आहे कारण की मला परत तब्येत माझी बरोबर झाली नाही आहे, कोल्ड वगैरे आहे, नाक पूर्ण ब्लॉक आहे. बट व्लॉगिंग थांबणार नाही. तुमच्याकडे नक्की आम्ही रोज व्लॉग घेऊन येऊ. तर जसं तुम्ही आम्हाला प्रेम देत आहे ते कंटिन्यू करा. तर गाईज, वेलकम बॅक. आता झाले आहे संध्याकाळ. आता वाजले आहे किती वाजले आता वाजले आहे 7:45. तर माझं ऑफिस आता जस्ट झालेलं आहे. मी सकाळपासून काम करत होतो. तुम्हाला लास्ट मी ऑफिसच्या आधी भेटलो होतो आणि वीकडेजला असं असतं लाईक ऑफिसच्या आधी आणि मग ऑफिसच्या नंतर. बाकी पूर्ण वेळ जर ऑफिस केलं तर तुम्हाला नक्कीच बाकी गोष्टी करायला टाईम भेटेल. पण जर तुम्ही ऑफिसच्या टाईममध्ये पण टाईमपास करत असेल तर मग विसरून जा. तर ऑफिसच्या टाईममध्ये प्रॉपर ऑफिस करायचं आणि त्याच्यानंतर मग तुमचा जे पण तुम्हाला हॉबी आहे ते सगळं परसिव्ह करायचं. ओके, चला. तर आता घरी भाजीपाला वगैरे काहीच नाही आहे. तर मी आता खाली मार्केट टाकते आमच्याकडे छान. तर सहसा जे भाजीपाला असतो फ्रेश तो आम्ही खालूनच घेतो. तर आज मला भाजीपाला एवढं खायचं नाही आहे. फ्रूट्स वगैरेवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. फ्रूट्स जास्ती आणायचे कारण की फ्रूट्स काहीच नाही आहे घरी. तर चला जाऊया, तुम्हाला भेटतो. तुम्हाला मार्केटमधलं काही वाटलं मला दाखवायचं तर मी दाखवेल, नाही तर मग घरी आल्यावर तुम्हाला सांगेल की मी काय आणलं आहे. ओके, चलो. ओके, सो फायनली मी घरी आलेली आहे आणि मला माझा नवरा कुठेच दिसत नाही आहे. याचा अर्थ माझा नवरा कुठे असेल गाईज? लवकर गेस करा. ऑब्व्हियसली तो असणार जिमला. त्याला ॲक्च्युली यार त्याच्यासारखा डेडिकेटेड पोरगा मी माझ्या आयुष्यात नाही बघितला. सकाळी त्याचं जाणं झालं नाही जिमला तर तो आत्ता गेला आहे जिमला. आता वाजले आहे 8:30-9 वाजले आहे. तर मी विचार करते मी त्याला कॉल करू की नाही करू. केला तर तो लवकर येऊन जाणार, त्याचं जिम व्यवस्थित होणार नाही. म्हणून मी विचार करते की त्याला त्याचा स्पेस द्यावं, त्याला त्याचा टाईम द्यावं. मे बी त्याचं सकाळी झालं नाही म्हणून तो आता गेला असणार. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी गेला शिवानी. पण जर मी कॉल केला आता मग त्याला असं वाटेल की अरे शिव घरी आलेली आहे, मग आता मला घरी जावं लागेल लवकर. तर त्याचं वर्कआउट
म्हणजे वर्कआउट पूर्ण होणार नाही, तर मन लावून वर्कआउट नाही करणार, तर मी ॲज अ व्हेरी काय म्हणतात सपोर्टिव्ह वाईफ त्याला कॉल नाही करणार आणि त्याला त्याचा स्पेस आणि टाईम देणार. आणि तो आल्यावर मग आता बघू पुढे. मी घरी पोहोचलोय. हे बघा भाजीपाला आणलाय आणि आमची मॅडम पण घरी बसली आहे आणि ती जेवण करत आहे तिचा. येस, फायनली मी आलोय आणि हिला असं वाटलं की मी जिमला गेलो. तू जिमला नव्हता गेला? नाही, काय बोलतोय? तू आत्ताच मला सांगितलं की मला वाटलं तू जिमला गेला. बाजारामध्ये गेलो होतो तुझ्या फ्रुट्स आणायला. कळलं, आज ट्यूजडे आहे. तुझ्यासाठी फ्रुट्स आणायला गेलो होतो. तुझा उपवास होता ना, म्हणून तुझ्यासाठी फ्रुट्स आणायला गेलो होतो आता. थँक्यू यार. मला वाटतं की तू जिमला गेला होता. मला खरंच नाही फ्रूट आणायला गेला होता. हा भाई, मी बाजारामध्ये गेलो होतो. हे काय पिशवी? मला वाटलं तू जिमला गेला माहितीये, म्हणून तुला कॉल नाही केला, मेसेज नाही केला, म्हणजे तुला टाइम मिळणार, स्पेस मिळणार. आणि मी बाजारामध्ये गेलो होतो कारण की तुझा उपवास आहे. शिवाय तुला माहितीये का मी एक गोष्ट नवीन आणली आहे. मी आज नाही अबे भाजीवाला मध्ये मी नवीन आणला काहीतरी. मी आज ब्रॉकली आणली आहे. फर्स्ट टाइम मी ब्रॉकली ट्राय करणार आहे. आणि मला मी त्याला विचारलं माहितीये, मी म्हटलं शॉपकीपरला विचारलं की भाई हे ब्रॉकली कशी खातात, तर तो मला सांगून आला की काही नाही, याला थोडस स्टीम मध्ये हे करा, म्हणजे ते आपल्याकडे नाही का ते पास्ता वगैरे मध्ये खातो. नाही रे, तसं नाही. डाएटचं कसं खायचं ते विचारलं मी त्याला. तर तो बोलला की तुमच्याकडे असं काही काइंड ऑफ एक जसं आपलं एक बर्नर आहे ना, त्याच्यावर त्याचे हे कापून पीसेस कापून त्याला स्टीम करायचं. ते प्रॉपर स्टीम होऊन जाणार. त्याच्यामध्ये फक्त थोडा चाट मसाला आणि हळद तिखट मीठ टाकायचं, प्रॉपरली असं खायचं, असं बोलला तुम्हाला. परफेक्ट भाई. ब्रॉकलीने ऍक्च्युली ना तुमचे फायबर जे असतात बॉडीचे ते जास्ती तुम्हाला जास्ती मिळतात. आहे मला सवय, मी करणार. ठीक आहे, मी करणार. मला आहे सवय कशी कशी करायची. तुम्हाला आवडतं ना, ठीक आहे, मला पण आवडतं. ब्रॉकलीने ऍक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये फायबर जास्ती वाढते. तर आपण दोघं पण प्रोटीनकडे कार्ब्सकडे जास्त लक्ष देतो आणि फायबरकडे बिलकुल देत नाही. हो यार, ते तर आहे. बस तू सांडव. हे बघ, चांगले चांगले टॉप्स असे खराब करतात गाईज. टॉपवर सांडवलंच नाही. हे काय लागलंय टॉपला तुला? दिसत आहे का तुला? दिसत आहे का? ओ शिट, माझं. तर हेच तर मी म्हणत होतो की प्रोटीन आणि फायबर्सवर, प्रोटीन आणि कार्ब्सवर आपण जास्ती फोकस करतो, बट फायबर्सवर पण जास्ती फोकस करा. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी. तर येस, आता मी ब्रॉकली ट्राय करणार आहे. खरंच वाटलं तू जिमला गेला, कारण की तू जेव्हा सकाळी जाते ना जिमला, तू संध्याकाळी जातो. मला लक्षातच नाही आलं तू भाजीपाला आणायला गेला असेल. अरे पण तेच ना की आता आपण डिसाईड केलं ना की उद्यापासून जाऊ परत शेड्यूल. उद्यापासून आमचा परत शेड्यूल चालू होणार गाईस. बाय तू बघितलं का मी तुझ्याकडे नवीन चादर पण टाकून ठेवली आहे? गेलीच नाही मी रूम मध्ये. नाही गेली? यार खरंच टाकली? हा बघते. सगळ्यात पहिले तू मॉर्टिन लाव. इतके पुण्याला मच्छर झाले आहे. मच्छरलाच मारतात. थांब ना तिथे केस ना. थांब ना. जास्त नको करू. अरे नाही मेला ना अजून. तुला मारेल मी चेतन, लक्षात घे. तुला मारेल मी जेन्युअनली तुला मारेल चेतन. गाणं मच्छरचं लावणं यार. सॉरी गाईज, आमचं थोडं याच्यामध्ये मच्छर जास्त झालेले आहे. काय मच्छर झाले आहे यार पुण्याला. ओके, सो गाईज, तुम्हाला माहिती आहे की आम्ही फिरून आलेलो आहे हैदराबादच्या ट्रिपवरनं आणि आम्हाला आमची स्किन क्वालिटी थोडी खराब वाटत आहे. म्हणजे थोडे पिंपल्स, मला तर खूप जास्त पिंपल्स झाले आहे गाईज, पण थोडंसं टॅन वगैरे झालेलं आहे आणि चेतन पण थोडा फ्रेश नाही वाटत आहे त्याला त्याची स्किन. सो आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आज की आम्ही आफ्टर ट्रॅव्हलिंग आम्ही काय आमची स्किनची काळजी घेतो ज्याने आमची स्किन चांगली राहते. पहिले 2-3 दिवस आम्ही काय करतो? पहिले 2-3 दिवस आल्या राईट. मी तर शिवाळचे प्रोडक्ट चोरतो. त्यातला आता एक चोरणार. ते तर मी तर माझ्या रोजच चोरतो. त्यातला एक मेरा चोरणार आणि लावणार आहे जो मला खूप जास्ती आवडते. ते तुम्हाला माहिती पडणार की मला काय आवडते. चला लगेच दाखव आता यांना. तर मी तुम्हाला दाखवते की चेतनच्या स्किनची काळजी, स्किन केअर बेसिकली कसा करतो. सगळ्यात पहिले तर तू अशा शोधतो की त्याचं स्किन केअर नेमकं ठेवलं कुठे आहे. आणि हे काय आहे चेतन, असा का बघत आहे स्किन? तर फायनली भांडू घडना मी हा फॉक्सेलचा जो मास्क आहे गाईज तो चोरलेला आहे आणि माझ्या कव्हरमध्ये ठेवलेला आहे. एक मास्क तिच्याकडे, एक मास्क माझ्याकडे. का दोन्ही ती का वापरेल? मला पण पाहिजे ना, कारण मला आवडते हा प्रोडक्ट. तर दिस इज माय गो टू टॅन रिमूव्हल
स्किन हे काही ऍडव्हर्टाइजमेंट नाही आहे. आम्ही एवढे मोठे युट्यूबर नाही की आम्हाला आतापर्यंत ब्रँड कोलॅब्स वगैरे भेटले युट्यूबवर. नो नो गाईस. असं नाही म्हणायचं, मनापासून. चांगलं म्हण की आहे 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 म्हण नाही मी आहे. आम्ही आहो, पण मी मनापासून सांगतो की दिस इज नॉट कोलॅब असं हा म्हणतो असं म्हण ना कोलॅब. असं का म्हणत आहे? निगेटिव्ह नाही बोलायचं गाईज. नो निगेटिव्ह गाईस, नो निगेटिव्ह. हम्म. सो हा माझा फेवरेट आहे डिटॅन वाला मास्क. चला आता लावल्यावर सगळ्यात पहिले तू हेअर फेस वॉश केलाय का? नाही. हा. वाव. फेस वॉश केला नाही, चालला तो स्किनला हे लावायला नाही का? हा मी आलो आता फेस वॉश करून. फेस वॉश चला मी तुम्हाला चेतन दाखवतेस. चेतन फेस वॉश पण काय करतोय. सो बेसिकली चेतन ना ह्यानी करतो सोपनी मोस्ट ऑफ द टाइम चेहरा वॉश करतो. बट कधी कधी त्याला असं कधी-कधी वाटते नाही, सकाळी उठल्या उठल्या मी या फेस वॉशनी करतो. ओके. सो चेतनचा फेस वॉश काय आहे? Just जस्ट Herbs. हर्ब्स. तो ऍक्च्युली हा आम्हाला PR मध्ये हा जो आलेला हा इंस्टाग्रामच्या PR मध्ये आलेला. बट आम्ही या युज केला, म्हणजे चेतनने युज केला, त्याला खूप आवडला. सो म्हणून आम्ही आता हा युज करतो आहे. येस. मला आम्ही बेसिकली नाही, चेतन ऍक्च्युली. हा मला बेसिकली याची ना स्मेल खूप जास्त आवडते आणि हा ऍक्च्युली माझ्या स्किन साठी चांगला काम करतोय. म्हणून फर्स्ट फेस वॉश मी मॅनेज करतो मॉर्निंगचा आणि बाकी दिवस माझ्याकडे सोप आहे. त्याचं नाव मला आठवत नाहीये. त्याचं नाव काय? डॅन क्लिअर. डरमॅक सोप आहे, तर ती जास्त युज करतो मी. तर येस, आता जायची इच्छा नव्हती आतमध्ये म्हणून मी हा फेस वॉश यूज करेल. गाईज मला वाटतं की जेवढं स्किन केअर पोरींसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच स्किन केअर पोरांसाठीच इम्पॉर्टंट आहे. चेतनचा जर तुम्ही आधीचा फोटो बघाल तर चेतन खूप जास्त सावळा होता लग्नाच्या आधीपर्यंत. बट लग्नानंतर स्किन केअर म्हणा, त्याच्यानंतर अजून काही गोष्टी ज्याच्यामुळे चेंज होतात चांगल्या, तर त्याच्यामुळे म्हणजे त्याची पण स्किन खूप जास्त चांगली झाली आहे. सो आम्हाला असं वाटतं की स्किन केअर हे दोघांसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, मुलासाठी आणि मुलीसाठी. सगळ्यात पहिले मी माझं मेकअप करायला यूज करते बायोडर्माचं वॉटर आणि खूप चांगलं आपलं मेकअप निघतो. पूर्ण क्लीन एकदम क्लीन नाही होत. बट हे माझ्या ॲक्ने प्रोन स्किनला जास्त हार्म नाही पोहोचत, म्हणून मग मी हे यूज करते. आणि ते मी आता माझा मेकअप काढलाय त्यांनी. नेक्स्ट यूज मी करते डीप क्लेन्झिंग ऑइल, DHCचं डीप क्लेन्झिंग ऑइल. हे मी आय थिंक माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं जेव्हा मी स्किन केअर केलेलं. शिवानी जरा तू माझे केस मागे करते का प्लीज? माझे केस जरा मध्ये येते. मी इथे माझं स्किन केअर करत आहे आणि हा मला इथे याचे केस मागे करायला लावत आहे. थँक्यू. बेल्ट लाव ना. बेल्ट दिसत नाही ना, मी बेल्ट युज करतो गाईस. आज दिसत नाही, टाइमपास करायचा नाही म्हणून लवकर ठीक लवकर. आहे, तर तुला बेल्ट नाही दिसत आहे ना, तर तुला मी माझं हे देते. काय? अबे यार, वा काय आणलंय मला लावायला. वा ये माझा गुड बॉय, ये गुड बॉय. नाही काही करायला लावतो तू लिटरली. POP चालू केलेला आहे. हो का? तो दिसतंय का? हो, मी पण क्या बात दिसत आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता अबे कसं दिसतंय बे? स्किन केअर विथ पोकी. माय स्किन केअर विथ माय पोकी. खूप इम्पॉर्टंट आहे गाईस. जर तुम्हाला टॅन रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला स्किन केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑब्विसली. मला आजच एक याच्यावर हे आलं कमेंट की दादा तू तुझी टॅन कशी रिमूव्ह केली. दिस इज सिक्रेट. सो गाईज मी आता लावत आहे DST, दॅट इज डीप क्लेन्झिंग ऑइल. हे माझं बेसिकली काय म्हणतात त्याला, ऑइल क्लेन्झिंग करत आहे मी. तर मी फेस वॉश करायच्या आधी नेहमी ऑइल क्लेन्झिंग करते. ह्याने जास्त तुमची स्किन जास्त म्हणजे डीपली क्लीन होते त्याच्यामुळे. आणि एक अजून मेन गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्किन केअर करणार किंवा मेकअप करणार किंवा काही पण करणार, हे लक्षात घ्या की तुमचे हँड क्लीन आहे. त्याच्यामुळे हँड वॉश करायचं आणि नंतरच मग तुमचं सगळे स्किन केअर करायचं. तर आता मी पटकन वॉश करून येते. आणि हे झालंय माझं कम्प्लीट मास्क लावून. आता याला मी 10 मिनिटं ठेवणार आणि मग वॉश करेल. आता मी यूज करत आहे सोप. सो मी फेस वॉश यूज करायची. कुठला फेस वॉश यूज करायचा? आणि अरे रे 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 धो. डोळे बंद करून सांगू का? हा सांग. डोळ्यात गेल्यावर मला इथं फेस वॉश नाही रचायचा. सांग. बरं ठीक आहे, मी एवढं सांगत येते की मी ना आता डरमॅक्स सोप यूज करत आहे. आता बाकीचं मी नंतर सांगते. हा, जी माझी देण आहे. मी हिला सांगितलं डरमॅक्स सोप यूज करायला, पण इनीच मला इंट्रोड्यूस केलं होतं डरमॅक्स सोप बद्दल आणि मग सोडलं होतं. पण मी कंटिन्यू केलं तर माझं मग फेअरनेस बघून, माझी स्किन क्वालिटी बघून तिने परत हुशारीने परत चालू मारतोय.
सत्य गोष्ट आहे, सत्य गोष्टीवर आधारित आहे हा जो ब्लॉग आहे हा सत्य गोष्टीवर आधारित आहे गाईस. तर तुम्ही माझा विश्वास करा, ओनली माइंड. येस, माझं झालेलं आहे मास्क रिमूव्ह करणं. बघा स्किनची क्वालिटी बघा किती फ्रेश वाटते आता, सडनली फ्रेश दिसते. हा मास्क मला खूप जास्त आवडतंय. बट हा मास्क ना तुम्हाला थोडीशी स्किन तुमची ड्राय करेल, तर मेक शुअर करा की तुम्ही कुठलेही मॉइश्चरायझर युज करत आहे. असं नाही, तुम्ही रात्री मी सेटाफिलचा झोपायच्या युज करतो मॉइश्चरायझर. तुम्ही झोपायच्या वेळेस मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे. सो मी माझी ऍक्च्युली थोडे ऍक्टिव्ह पिंपल्स आले आहेत. मला हा प्रॉब्लेम होतो जेव्हा मी ट्रॅव्हलिंग वगैरे करते, तर त्याच्यामुळे मला ऍक्टिव्ह पिंपल आल्यामुळे मी रात्री मॉइश्चरायझर नाही लावत आहे. ती कोरी सोडत आहे स्किन, कारण की माझी स्किन तशीच ऑइली फेकते खूप जास्त. तर मी अजून ऑइली नाही करत त्याला, म्हणून आता मी 2-3 दिवस काही लावणार नाही. बट मॉइश्चरायझर तुम्ही लावायला पाहिजे आफ्टर युअर काय म्हणतात त्याला फेस वॉश अँड ऑल. झोपायच्या आधी हा, म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल तर लाईट वेट लावायचं, आणि चेतनची खूप ड्राय स्किन आहे तर तो थोडासा हेवी मॉइश्चरायझर लावतो. येस, तर दॅट्स इट. हा सिंपल नाही, हा म्हणजे सिम्पल रोजचा स्किन केअर नाहीये. हा मी जेव्हा ट्रॅव्हलिंग करून परत येतो तेव्हा 1-2 दिवस आम्ही फॉलो करतो. माझा हा रोजचाच आहे. चेतनचा हा ट्रॅव्हलिंग करून आल्यावर आहे, कारण की मी असं काही मास्क वगैरे नाही युज केलाय. बट येस, आणि ऍक्च्युअल स्किन केअर काय आहे तो आम्ही एखाद्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये ट्राय करू कव्हर करायचं. जेव्हा मी माझे प्रोडक्ट्स युज करू शकेल, कारण की प्रोडक्ट्स लावले नाहीये. हा, बट ते तुम्ही सांगा की तुम्हाला त्याची गरज आहे की नाही, नाहीतर मग आम्ही असंच शेअर करू. तुम्ही सांगा कमेंट मध्ये, तुम्हाला आवडेल तर आम्ही शेअर करू, ठीक आहे. तर दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप की तुम्हाला हा डेली ब्लॉग आमचा आवडला असणार. आवडला असेल तर म्हणजे आम्ही IT म्हणजे आम्ही दोघं जॉब करतो, तर आमचे जे डेली ब्लॉग्स राहणार ते असेच राहणार, छोटे सिम्पल, आणि आम्ही काय करतो डे मध्ये वगैरे, आणि छोटी छोटी इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि नेक्स्ट ब्लॉग साठी भेटूया उद्या. बाय. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि शिवानीसाठी बेल आयकॉन पण दाबा. चला, आणि चेतनसाठी हे नका करू, हे करणं बंद करा. तुम्ही कमेंट मध्ये करा चेतन दादा हे नको करू. नाही, ते करतील की चेतन दादा तुमचं हे आम्हाला खूप जास्ती आवडतं, तुम्ही करत राहा. बोर मारते हा, बोर. चेतन बोर आहे हा, असा करत राहा. हिला दाखवतो मी कसं बोर. चला, बाय बाय गाईस.